नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ओझरडेत नागपंचमीचा पारंपरिक उत्साह, नागप्रतिमेच्या मिरवणुकीने गाव भक्तिमय. गारडेश्वर नागराज मंडळ व संयुक्त गारडेश्वर नागराज मंडळाच्या वतीनं पारंपरिक सोहळा, माहेर वाशिनींच्या सहभागाने उत्सवाला भावनिक रंग. जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी 32 शिराळ्याची ओळख असली तरी वाळवा तालुक्यातील ओझरडे गावातही गेल्या अनेक वर्षापासून नागपंचमीचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. यंदाही गारडेश्वर नागराज मंडळ व संयुक्त गारडेश्वर नागराज मंडळाच्या वतीनं नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. पारंपरिक श्रद्धा, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि बँड डॉल्बीच्या गजरामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. वन विभागाच्या निर्बंधानंतर गावात प्रत्यक्ष नाग पकडण्याची परंपरा बंद करण्यात आली आहे. मात्र नागपूजेची श्रद्धा आणि अनेक वर्षांची परंपरा जपण्यासाठी नागाच्या प्रतिमेचे पूजन करून हा उत्सव साजरा केला जातो. गारडेश्वर मंदिरामध्ये नागप्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर नागप्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये बँड आणि डॉल्बीच्या तालावर तरुणाईसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागपंचमीच्या निमित्ताने नोकरी, व्यवसाय आणि संसाराच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या माहेर वाशिनी आवर्जून आपल्या माहेरी दाखल झाल्या. माहेरच्या मातीशी आणि गावच्या परंपरेशी असलेले भावनिक नाते जपत महिलांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नवविवाहित महिला, माहेर वाशिनी तसेच ग्रामस्थ महिलांनी नागप्रतिमेचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून कुटुंबियांच्या सुख समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि गावाच्या मंगलमय भविष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून नेण्यात आली. मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक तसेच लहान मुलेही उत्साहाने सहभागी झाली होती. यावेळी पोलिसांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. नागप्रतिमेचे मिरवणुकीचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. गारडेश्वर मंदिर परिसरात नागप्रतिमेचे भक्तिभावाने पूजन करण्यात आलं. अनेक महिला व भाविकांनी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवापुढे साकडे घातले. यावेळी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. नागदेवतेच्या कृपेने कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी, शेतीला भरभराटी लाभावी आणि गावावर सदैव कृपाछाया राहावी अशी भावना भाविकांनी व्यक्त केली. माहेर वाशिनींसाठी नागपंचमी म्हणजे केवळ सण नाही, तर माहेरच्या आठवणींना उजाळा देणारा आणि जुन्या नात्यांना पुन्हा घट्ट करणारा भावनिक दिवस ठरतो. वर्षभर विविध ठिकाणी असलेल्या मुली, बहिणी आणि लेकी या निमित्ताने गावात एकत्र येतात. त्यामुळे नागपंचमीच्या निमित्ताने ओझरडे गावातील घराघरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नागपंचमी हा केवळ धार्मिक सण नसून गावाच्या संस्कृतीशी, परंपरेशी, आठवणींशी आणि नात्यांशी जोडलेला उत्सव असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. बदलत्या काळात प्रत्यक्ष नाग पकडण्याची प्रथा बंद झाली असली तरी नागप्रतिमेचे पूजन, भव्य मिरवणूक आणि सामूहिक सहभागाच्या माध्यमातून ओझरडेकरांनी आपली जुनी परंपरा जपली आहे. गारडेश्वर नागराज मंडळ व संयुक्त गारडेश्वर नागराज मंडळाच्या पुढाकाराने पार पडलेल्या या उत्सवामुळे ओझरडे गावात श्रद्धा, संस्कृती, उत्साह आणि माहेरच्या ओढीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. बदलत्या काळात प्रत्यक्ष नाग पकडण्याची प्रथा बंद झाली असली तरी आमच्याही नाग मंडळांना प्रबोधन करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.